स्वागतम स्वागतम। खरंच आज वरुण राजाचं बाहेर आगमन झालेलं आहे आणि हा तुडुंब सभागृह बघताना खरंच मन भारावून जातंय। मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हे महाराष्ट्राचं भूषण आहे। हा महाराष्ट्र साधू संतांचा, शूरवीरांचा, साहित्यकांचा, कलावंतांचा कणखर असा माझा महाराष्ट्र आहे। लोकसंस्कृतीचा आरसा असणारी लोककला साऱ्या कोकणवासियांचा जीव की प्राण आहे। पण आज या पाश्चात्य संगीताच्या युगात ही तक धरून आहे याचे कारण म्हणजे आपण रसिक मायबाप। सुप्रसिद्ध जगदीश केबुर्कर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली आणि जोवर तुमची कृपा तोवर वान आम्हाला नसते। बुद्धीची देवता श्री गणराया आणि कलेची देवता माता सरस्वती, रंग वाहणारी माझी रंगदेवता ग्रामदेवता नटेश्वराला शाहिरी मानाचा मुद्दा करून आज या ठिकाणी उपस्थित मायबाप, रसिक वर्ग आणि कलावंत, लेखक, गीतकार, ज्येष्ठ शाहीर वर्ग, युवा शाहीर वर्ग या सर्वांना मानवंदना करून आम्ही मूळगाती बाबूरंगले घराण्यातील शीघ्रकवी वासुदेव आणि त्यांचे भाऊ कृष्ण, त्यांचे शिष्य शाहीर बाळकृष्ण राऊत सह सकाराम सूत, यांचे शिष्य शाहीर सुरेश राऊत, विजय कराड, विलास पाजवे, आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत। आज या ठिकाणी राजकीय क्षेत्रामधील काही मान्यवर मंडळी आलेले आहे। ते आमचे सर्वांचे आवडते खासदार माननीय विनायकजी राऊत साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो। तसेच लांजा संपर्क प्रमुख माननीय जगदीशजी जुलोमी साहेब यांनाही शाहिरी मानवंदना करतो। या ठिकाणी शाहीर कलावंतांमध्ये शाहीर संदीपजी सावंत, शाहीर सुरेश येणारेकर, आमचे कविवर्य अविनाशजी कडू, आमचा उगवतारा शाहीर किरण चांदिवडे असे नामवंत शाहीर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित लावले आहेत। या सर्वांना मानवंदना करून या ठिकाणी मुष्कुंदी परिसर विकास संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाषजी तांबे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनाही शाहिरी मानाचा मुजरा करतो। आज या ठिकाणी आम्हा दोन्ही कलावंतांना आपण ही कोकणची लोककला सादर करण्यासाठी जी संधी दिली आहे ते आयोजक युवक मंडळ शिरवली यांचे मनापासून आभार मानतो। सर्व मान्यवरांना, रसिक चाहत्यांना, बंधू आणि भगिनींना मानाचा मुद्रा झालेला आहे। आता मुद्रा बुवांना करायची की नाही करायचा? बुवा असा काही नियम नाही की शाहिराने मुजरा करावा, पण एक पद्धत आहे आपल्या कोकणात की प्रतिस्पर्धी शाहिराला मानवंदना करायची असते। बुवा आधीच गारटले, बुवाने मुजरा केलेला नाही। हा बुवाने कार्यक्रम छान केला, उत्कृष्ट केला, त्याबद्दल काही वाद नाही। बुवा रंगमंचावरती आले, बुवा त्या रंगभूमीला वंदन करायला हे विसरले। बुवा ज्याच्यामुळे हा कलावंत घडतो त्या रंगभूमीला आज तुम्ही विसरलात। त्या रंगभूमीला तुम्ही बुवा प्रणाम केला नाही, ही तुमची पहिली चुकी बुवा। बुवा त्या रंगभूमीचा जन्म कितवा हा तरी माहिती करून घ्यावी, तेव्हा तरी नतमस्तक व्हाल। बुवा तुमची मुलं उत्कृष्ट नसली, तुमचे सहगायक खूप छान उत्कृष्ट स्वरामध्ये गात होते, लाजवाब शाहिरी मानाचा मुद्रा रमाकांत बुवा आणि त्यांचे सहकारी त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो।
आणि मी माझ्या वारीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तत्पूर्वी काही संजय सोमनाथ भारती ढोलकीपट्टू यांच्या स्मरणार्थ सौ शारदा सोमनाथ भारती हीच कडून 291 रुपयाचं बक्षीस आलंय. तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभार आहोत. तसेच जागरण नृत्य कलाबद्दल याच करिता कुळेगाव शिरवली यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी नाच मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कृपेने प्रभु परब्रह्म राहे तया सद्गुरु ऐक्य भावेची पहावे. मने चिंतिता अंतरी मूर्ती राहे अन्यतात्मत भावे सोहे दिसता है. नाथ कृपे स्मरू गुरुवासुवाणी राजा भाऊ सदा महाराष्ट्राची थोरवी गातो ज्याचा मला अभिमान आहे. सुजलाम सुफलाम समृद्धीने भारत देशाची शान आहे. महाराष्ट्रभूमी साधू संतांची बलवंतांची खाण आहे. राजा शिवछत्रपतीची मला म्हणून काम म्हणायचं बघा. अज्ञान या पामरा अज्ञान या पामरा सदमार्ग तुदाव. अज्ञान या पामरा सदमार्ग तुदाव. गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव. गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव.
गौरतो काय समर्पित अंतर स्फुरतो काय समर्पित अंतर स्फुरतो काय समर्पित अंतर स्फुरतो वासुदेवा नित्यं स्मरितो सखराम बाळ कृष्ण चरण धरतो सखाराम बाळकृष्ण चरण धरतो सखाराम बाळकृष्ण चरण धरतो सुरेश म्हणे कवणे हो सुरेश म्हणे कवणे शरण सदा जावं गुरुराया नौकमाची किनारे तुलाव गुरुराया नौकमाची किनारे तुलाव गुरुराया नौका माझी किनारे तुलाव गुरुराया नौका माझी किनारे तुलाव अज्ञान या पामरा अज्ञान या पामरा सन्मार्ग तुलाव गुरुराया नौकमाची किनारे तुलाव गुरुराया नौकमाची किनारे तुलाव गुरुराया नौका माझी किनारे तुलाव गुरुराया नौका माझी किनारे तुलाव गुरुराया नौका माझी किनारे तुलाव गुरुराया गुरुराया ही नौका माझी किनारी तुलाव बोल गणपती गजानन महाराज की आई सुगाचा देवी तुझा विजय केदारलिंगांगो देवा तुझा विजय अखंड बाबू रंगले घराण्याचा बोलतूर छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा गाण्याला सुरुवात करूया खरंच बुवा हे अभिमानाने सांगू शकेन तुमच्या सहगायकाने जे स्तवन बुवाने कार्यक्रम केला पण बुवा पहिल्या कार्यक्रमापासूनच गडबडले खरंच तुमचा दोष सहगायक आहे तो शिष्य घडतोय बुवा त्याला घडवा कारण तो उगवता तारा या कलावंताचा बुवा मी माझा गाणं सादर करतोय नक्कीच तुम्ही आलाय तुमचा पैसा वसूल करणार बुवांना शास्त्राने असं जोडणार बुवा विचार दोन दिवस उठणार नाही बुवा विचार करतील जरा माझा गण होते मग बुवाला सुरुवात करूया हो
रूप ओमकार आकारिले तोची विश्व हे उभारिले शिव ब्रह्मा साकारिले मनोभावे गणास मारिले ही वंदना तुला शिवनंदना तोडू नये ही वंदना ही वंदना तुला शिवनंदना तोडू नये ही वंदना
की आता सुरेश बुवांची गवळण काय असेल. बुवा बरेच काय गवळणीमध्ये बोलले. बुवा चिमटा काढणार, कारण चिमटा काढल्या नाही तरी रसिकांना मजा येणार नाही. आणि रसिकांना मजा हवी आहे की नको? हा, नक्कीच मजा देणार. हा, बुवा रंगमंचावरती आले, बुवावर फटके आली नाही ती. सारखी टोपी बुवांची खाली पडत होती. बुवा टोपीला बांधून तरी यायचं होतं, मग ती खाली पडली नसती हो. आणि बुवांना कोणीतरी पब्लिक मधून सांगितलं तर बुवा त्या पब्लिकवरती भडकले. बुवा हे रसिक जन आहेत, म्हणून आपण कलावंत या रंगभूमीवरती कार्यक्रम करतो याची जाण ठेवा. तुम्हाला सांगणं हे माझ्या सारख्याचं हे नाहीये, तुम्ही कलेचे जाणकार शाहीर आहात. त्या रसिकांवरती दादागिरी करणं, भडकणं हे आपल्या शाहिराचं काम नाहीये. बुवा याचं भान ठेवा. बुवा म्हणाले, एकदम मी जुनी चाल आहे. आमच्या वासुभाऊंची त्याच्यावरती एक छंद आहे, ही कशानं धुंदी आली. बुवा गवळणीमध्ये म्हणाले, ही गवळण भारी पडली, या कृष्णाला घ्या कानाला, मागून फिरतो हरतो, असं काय कानाला अक्कल घडवतो. मंडळी मला सांगा, आता अक्कल घडवायला तो श्रीकृष्ण, मी श्रीकृष्ण नाही, तो श्रीकृष्ण, तो साऱ्या ब्रह्मांडाचा अधिपती होता. आणि ही त्याला राधा म्हणते मी अक्कल घडवणार. उदाहरणार्थ म्हटलं तर आपण समाजामध्ये मुलगी पाहायला जातो, ती मुलगी आपल्या मुलापेक्षा वयाने लहान बघतो ना, बरोबर की ना मंडळी? बघा, तुमचा जेव्हा प्रतिसाद असेल तेव्हा या कार्यक्रमाला खरी मजा असते. हा, बुवा जरी राधा ही कृष्णापेक्षा वयाने मोठी होती, पण तो करता करीता परमेश्वर होता. बुवा तुझ्या राधेची अक्कल कशी काढतो होता बघ. बुवांच्या गवळणीची थोडक्यात एक काढ देतो. राधा भायाज तारडली, पाहून कृष्णाला या कानाला, हिची जिरवतो मागून फिरवतो, जन्माची तल घडली. ही राधा वायाज कारडली. आता या गवळणीने रडवणार आहे बघा. बड़ी रंगीन लगती है, नजर जब ये उठाती है, बड़ी रंगीन लगती है. गजब का रूप है इसका और इस परम में ये जवानी है. ये जालिम कुछ भी हो लेकिन ये राधा बड़ी नमकीन लगती है. बुवा चाल आहे, बुवांचं त्याच्यावरती पद आहे, त्याच्यावरती माझी गवळण आहे, लक्ष असावं. गवळणीचा विषय आहे. ही गवळण राधा त्या कान्हावरती दहीदूध पण देते आणि आळही घेते. म्हणून तो कान्हा त्या राधेची कशी खोड मोडतो, त्या राधेची वेणीची आणि त्या नवऱ्याच्या त्याच्या दाढीची गाठ मारतो, कशी अद्दल घडवतो हे माझ्या गीतातून ऐका. हा मंडळी बघितलं की नाही, इथे मी एकटा कान्हा आहे, पण आज माझ्या जोडीला दोन गवळणी आहेत.
एक मावसाबाई आहे किसी दादा आहे मला दोघेही पसंत आहेत कारण मी परमेश्वर आहे तो कृष्ण परमेश्वर आहे म्हणून काय म्हणायचं बघा ला 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 ही होती जो मात हिची गाळली वरात कोणा सांगत सुटली जनात थेट घुसून हिच्या घरात हिची मारली मी एका क्षणात थेट घुसून हिच्या घरात हिची मारली मी एका क्षणात थेट घुसून हिच्या घरात हिची मारली एका क्षणात
हॅलो. गण आणि गवळण झालेलं आहे. आता पदाला सुरुवात होते. पदामध्ये विषय असतो प्रश्नोत्तराचा. तत्पूर्वी बुवाकडे वळणारच आहे. बुवाने थोडी मिरची लागेलच हो. बुवा माझा हा काय प्रश्न नाही आहे, पण नवरात्र उत्सव चालू आहे त्या निमित्तानं मी तुम्हाला असं विचारत आहे. बुवा नवरात्र उत्सव चालू आहे आणि योगायोगाने वार रविवार आहे. बुवा नवरात्र उत्सव चालू आहे आणि योगायोगाने वार रविवार आहे. या रविवार वाराचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्ही रंगमंच रंगभूमीवर उभे राहून सांगायचं आहे. आज बुवा खरंच तुमचं मला ज्ञान पाहायचं आहे. तुमचे वस्ताद सुरेश आणाळकर आणि तुमचं घराणं खूप ज्ञानवंत आहे. आज नवरात्र उत्सव आहे म्हणून त्या निमित्ताने मी तुम्हाला विचारतोय. धन्यवाद. बुवांचा प्रश्न होत होता अटका करीन पुण्यात. मला काय म्हणाले, तुझ्या तुऱ्याला करतो शक्तीचा मी गाणार, तुझ्या तुऱ्याला घेऊन मी जाणार. तर मला काय म्हणायचंय बघा. तुझा न माझा सामना इतर या रणात आज रंगणार. सच्चा गुरुचा आहे मी चेलार, बाळरावताचा आहे मी चेलार. तुझी शिरवून इथं मी जाणार. विषय बुवा तुम्ही एवढे गांगारलात काय मला कळत नाही. प्रश्नवत शाहिराला प्रश्न देतो, या पासावरती बुवांची सही नाही आहे. मला काय समजायचं की कोण शाहीर, दोन दोन शाहीर तर होते खरे. कलावंत घडतोय, त्याला घडवणं कामच आहे शाहिरांचं. पण बुवा या तुम्ही जो मला प्रश्न दिलात त्या प्रश्न पदावर याच्यावरती शाहिराची सही असते बुवा, ते सही करायला पण तुम्ही विसरलात. एवढे बुवा तुम्ही गांगरला दादा. विषय होता सूर्याने 5 बोरं कुणाला कोणत्या ठिकाणी कोणत्या रूपात दिली. 5 बोरं देण्याचे कारण काय. ज्याला बोरं दिली त्याच्या माता पितेचे नाव काय. बुवा आज प्रथमच तुमचा माझा सामना आहे. बुवा तुमचे वस्ताद आयनाळकर साहेब यांना चांगलंच माहित आहे की बाबू रंगले घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांची मंडळी कधी खोटं उत्तर देत नाहीत. ते त्यांनाही चांगलं माहित आहे. आम्ही त्यांचे आयनाळकरचे रिस्पेक्ट करतो. बुवा आज या तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नाही आहे, म्हणून मला काही खोटं बोलायचं नाहीये. खोटं बोलून त्या रसिकांची काय मला भुलचूक करायची नाही आहे. त्यानंतर माझा प्रश्न बुवांना मी लेखी स्वरूपात दिलेलाच आहे, तरी माझ्या रसिकजनांना हा प्रश्न कळावा यासाठी माझा प्रश्न आहे असा आहे. एका राजाने कुबेर जिंकून देवगुरूंना हरविले, शुक्र असुराचार्य तुच्छ केले. अशा राजाचं नाव काय. राहण्याचे ठिकाण काय. या सर्वांना राजाने कशा तऱ्हेने मात केली. या राजाला अनुग्रहोपदेश कोणी व कोणता केला. बुवांना मी टीप दिली आहे. ग्रंथाचं पान नंबर 793 आणि 794 वरील बुवा उत्तर पाठवा, आम्ही ते मान्य करू. उगाच खोटं उत्तर देऊन रसिकांची भूल करू नका याची बुवा नोंद घ्या. माझ्या प्रश्नपदाला सुरुवात करतोय. हॅलो. श्री राजेश वापिलकर कुडेवाडी भांबेड यांच्याकडून 251 रुपयाचं पार्श्वकर आहे. तरी नाच म्हणजे आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. खरंच माझे राजेश दादा राहिलेच. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं ज्यांनी काम करतात ते आमचे राजेश दादा. खरंच त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजेश दादांसाठी. आणि एवढ्या या बाहेर पाऊस लागत असताना हा सारा समाज माझे रसिक बांधव आले. खरंच एकदा रसिका तुझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माझ्या रसिकांसाठी. अरे आज जे होणार आहे याची तुला भीती आहे. आणि म्हणतो मी आज होऊन जाऊ दे रमक
बुवा तुझ्यात किती जोरा तेरी शक्ल बता रही है तेरा दिल डरा हुआ है तेरी आंखें बता रही है तेरा ज़मीर मरा हुआ है और बता रही है मुझको अपनी बेहद की हरकत तेरे सर में दिमाग की जगह माँ कसम रमाकांत बुआ गोबर भरा हुआ म्हणून का म्हणायचं बघा विषय आता इथे गाताना पण बुवा दोघे होते की नाही सर्वांनी बघितला तर हा माझा पण दोन माणसांचा विषय आहे बुवा विषय असा आहे लवकुश या दोघांनी प्रभू रामचंद्राचा अश्वमेधाचा घोडा पकडला होता त्यांनी साऱ्यांना हरवून रामाला देखील युद्धाचं आवाहन केलं कारण ते प्रभू रामचंद्राचे पुत्र होते हे त्या मुलांना माहित नव्हते की प्रभू रामचंद्र आमचा पिता आहे जेव्हा सीता माता सांगते बाळांनो की प्रभू राम हे तुमचे पिता आहेत म्हणून त्यांच्याशी तुम्ही युद्ध करू नका तर राम माझा काय म्हणतो ते ऐका माझ्या भीमान माय सोन्यानं भरली ओठी हे दोघे भाऊ लागले तर गाऊ आता दोघे व तुम्हाला म्हणत नाही मी लक्षासह हे दोघे भाऊ लागले तर गाऊ म्हणती करा आम्हाला माप म्हणती आमच्या समोर न कुणाची थाप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप हे दोघे भाऊ लागले भाऊ म्हणती करा मला माप म्हणती आमच्या समोरना ताप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार लोकात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार लोकात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भर सभेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप
करताप चार चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप दोघे भाऊ लागलेत दारू म्हणती करा आम्हाला माप म्हणती करा आम्हाला माप चार चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप चार चौघात भरसवेत सांगतो आहे मी तुमचा रे बाप हॅलो तुकाराम जाणो राजामकर शांत केशव पांडुरंग सूत शिरवळी
सिंह माझी प्रथम खरेदी संपलेली आहे, तरी शक्तिवेल शाहीर यांना दुसऱ्या बारीच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.